माझा दादा गेला तरी त्याला असं बोलायला नको. आजपर्यंत हातावरील घोडाप्रमाणे जपलं मला. त्या जीवदात्याला मी असा भुळे बाहेर काढला. किती निर्दयी आहे मी. ईश्वरा, तू का सतत चिंतेमध्ये असतोस? शेवंता, तुला माहितीच आहे, कदाचित दादा चुकला असेल, पण त्याला मी असं आघोर करायची द्यायला नको होतो. काही काळजी करू नकोस, येतील ते. शेवंता, मला जरा निराळा संशय येऊ लागला. आणि तुझा कदाचित तुझ्या सौंदर्याच्या कैचीनं आमच्या भावाचं प्रेम तोडून तुला सूर तर उगवायचा नाही ना माझ्यावर. काय म्हणताय तुम्ही माझ्या सौंदर्यावर? मी असं करून तुम्हाला असं वाटतं? ईश्वर, असा माझ्यावर संशय घेऊ नका. माझा गळा का घोटत नाही तुम्ही? रडायला काय झालं? माझा संशय मी बोलून दाखवला. पण माझ्या काळजाचं कष्ट झालं बघा. ईश्वरा, आपण लवकर लग्न करूया. हे जर यापूर्वी सांगितलं असतंस तर मी त्या क्षणी तुझ्याशी लग्न केलं. पण आज माझं हृदय जळतंय दादांच्या विरोधानं. या हृदयात सध्या तरी प्रेम नाही, ते मेलंय ग. ते जीवन त्याच वेळी होईल ज्यावेळी दादा येऊन आपल्या संजीवनी मायेचं पाणी शिंपडील तेव्हाच. आणि आम्ही शिंपडल्यानंतर बोल ना, बोल.
हसल्या का बाई हसल्या? तू अशी आहेस, कशी? अशी लग्नातली हे सगळं बरं नव्हे. देवाच्या समोर जाऊन देवाच्या साक्षीने लग्न करायचं. मग हे सगळं बाकी नंतर. काय रे तुझं? तुझा चेहरा एवढा का पडला? सरदार खात झाला, सरदार खात झाला. काय झालं? सरदार बोलतो म्हणून गुस्सा करू नका, पण तुम्ही केलं ते बरं नाही केलं. थोरल्या सरदाराच्या काजावरती खाव घातला. त्याचा बाई एवढा मोठा देव माणूस तो, या देव माणसाला जगात उठवलं. या बाई मला समजतंय ते कल्लू, पण हातातून सुटलेला बाण परत येणार कसा? पण तो बाण तिथं पाय सोडला, तिथंच घात झाला. एवढा मोठा देव माणूस तो, पण अखेरला त्याला काय मिळालं? या अवधूची बाई. कल्लू जिभेवरती आवाज घाल. नाही कमीच बोललो. थोरल्या सरदाराचा घात करायला तूच कारणीभूत आहेस. हात? कल्लू, सारं स्पष्ट सांग. काय सांगू धाकलं सरदार? आमचं थोरलं सरदार, आमचं थोरलं सरदार तळाशिगाचा खून झालाय. खून. काय? कुणी केला त्याचा खून? मला त्याचं नाव सांग. त्याचं गुण काय नको. बाबावरती उगवला. तो खून. कोणावरती उगवणारा दुसरा तिसरा कोण नसून तोच तुमचा कट्टरवादी सरदार. अरे रे सरपंचा, काय करू रे तुझं? पण हो, त्यात तुझा काय दोष? ज्यानं या ईश्वराला स्वतःच्या ताटातून वाढून वाढवला, पोटचा गोळा समजून वाढवला, आई बाबांची माया दिली, त्या दादाच्या मरणाला मीच कारणीभूत आहे. शेवटला तू जिंकलीस, मी हरलो. शेवटला तुझा जहेरी ढंग आज माझ्या लक्षात आला. तू
तुझ्या डंकाचं विष आज भिनू लागलाय माझ्या अंगात. भावात फूट पडून तू तुझा कारस्थान यशस्वी केलंस. मला निराधार केलंस. पण यामुळं ज्यानी या ईश्वराला धोका देण्याचा प्रयत्न केलाय ते कोणी या ईश्वराच्या राक्षसी पंजातून निसटले नाही. आणि तू सुद्धा या ईश्वराच्या काळ पंजातून सुटणार नाही. पण त्या सरपंचाचा निकाल लावून येतो ज्याने माझ्या वडिलांना आणि भावाला ठार केलं. सरपंचाला उद्याचा दिवस जिवंत ठेवणार नाही. हाल हाल करून म्हणतो तू हिच्यावर लक्ष ठेव. मी हलो. सध्या तुला चरबी जास्त असे काय करते सरपंच? असे काय करते? तू तर आमचा भला माणूस आहे. हा भला एक दिवस तुझा गळा घोटे. शाळा आमचा गला घोटे तर आमची बाणी घाटे. शाळा तिच्या ऊर फाटे. अरे दरवर्षी प्रमाणे यंदाही गावात मास्तीच्या देवीची जत्रा भरायची आहे. त्याची वर्गण मागायला माझी माणसं तुझ्याकडे आलं. सरळ तू नाही म्हणाला. त्याचे काय झाले सरपंच माहिती आहे? त्याचे काय झाले? माझ्या बायणीच्या म्हणजे माझ्या मेवणीचे लग्न होते आणि समजा पैसा तिच्या लग्नाला दिला. तिला का दिला? अरे आम्ही देत नव्हते बाबा तिला. आम्ही देत नव्हते. शाला आमची मेवणी आली आणि शाला माझा एक मुका घेतला म्हणून आम्ही दिले. म्हणजे तुझ्या मेवणीने तुझा मुका केला म्हणून तू सारा पैसा तिला देऊन टाकला. शाला काय करीचे काय करीचे म्हणून मी तिच्या पाशी गेले. मग मी तुझा मुका घेऊन तुझा मुका पाडू. हे बघ आज संध्याकाळी 1001 रुपये वर्गण घेऊन ताबडतोब ये. नाही तर तुझ्यासाठी तुझा वारा जाळून खाक करून टाकेल. असे काय करते? जाते नाही बाबा जाते नाही. आणि माझ्या बायरीला लावून देते. अरे तुला कशाला? ती आमचा मुका घेऊन सुखा जवळला. अरे असे नाही पटेल. शाळा जाते. काल तुम्ही गेलेले कुठे होता? मी पाटलाकडे गेलो. आता घरीच चाललो. मी पण चालतो. सरपंचा कोणी राक्षसा ईश्वरा ओय तुझ्या रक्तानं दिवाळी साजरी करायची आहे. तुझा कातील ईश्वरा. अरे या सरपंचाच्या वाड्यावर रक्ताची दिवाळी साजरी करतात ती वैराच्या रक्तात. मग पाहून तर सरपंचा माझ्या वडिलांचा आणि भावाचा खून करणारा तू आज माझ्या डोळ्यात
त्याआधी तुझी सारी अवलाद नामशेष करून टाकतो. तुला बंदुकीने नाही मारणार. तू जसा माझ्या बाबाला आणि भावाला मारलास तसाच तुलाही मारणार. तुझे हे मत हे पुरा अरे पडशीच काय? बंदूक जरी घेऊन आलास तर त्या बंदुकीतील गोळ्या बाहेर पडणार नाही. आणि त्या पडल्याच तर या ईश्वराच्या छाताडावर धूळ बनून पडते. इथं तुझी फरशी म्हणजे मला गावताची काडी वाटते. ती कशी मोडतो बघ. जय देवा, जय देवा. आता बघ. पडव्या अशीच मान मोडली होतीस ना माझ्या बाबांची आणि भावाची. बस आता तुझा एकुलता एक पोरगा निर्वंश करून टाकतो तुझं सारं खानदान. बाबा बाबा शेवटी त्या ईश्वरा डाकूने डाव साधला असता. बाबा मी तुला बरोबरी सांगत होतो. बाबा बरोबरी सांगत होतो. मुलाचा खूप करू नका बरं. शेवटी तुम्ही स्वतःच्या हातात स्वतःचं मरण वळवून घेतलं. बाबा बाबा कोण आहेस? सर्व सांगतो बेगम. पण त्याआधी अगोदर ईश्वराला जाऊन भेटलं पाहिजे. ईश्वर डाकूची होय. अरे त्यानंच माझ्या बाबाला थोड्या वेळापूर्वी ठार केलं. मला समजलं ईश्वर या गावात आला. बाबांना मी सावध करण्यासाठी आलो होतो. पण त्या पहिल्याच ईश्वर डाकूने डाव साधणार आहे. राईची गोष्ट होऊन गेली. पण पुढचा अनर्थ घडण्या अगोदर गेलं पाहिजे. तुला शरद हवी आहे ना? होय, माझी शेवट मला आहे. मग वेळ न दवडता माझ्या बरोबर चल. तू हो पुढं. गावच्या विशीवर पिंपळाच्या पारावर मी तुझी वाट. ठीक आहे. बाबा बाबा मी शेवटाला आणायला चाललोय. बाबा मला आशीर्वाद द्या. बाबा आशीर्वाद द्या. समजा गावाला सांगा सुटला त्या नाशिकला जल्लादला पकडून दिला म्हणून हरामी तुझ्या आता काम सोडून पाठव. अरे मुझको माफ कर दे बाबा. मुझको माफ कर दे. ओढ का त्या मारी ना तुला मी नाही आला जात आहे. दुसऱ्याची काम असतो कशी करायची तेव्हा तुला मी थोडी सजा देतो. तुझं मला दे. अरे धुती सोडून बोल रे बाबा. धुती सोडून बोल. शाला पण काय काय जेवाशी काय काय असं? सोड उचल. अरे शाला धुती मत सोड रे. माझी इज्जत आहे रे धुती मध्ये. मला तुझं
धोतेरच पाहिजे. अरे 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 आता पाळे शेवंताची सोजाचं धोतेर सोडलं. आता शेवंताची साडी सोडायची. ईश्वरा गेला सरपंचाला मारायला, पण तो आपला मारतो म्हणा. सरपंचाच त्याला मारला. नंतर आपण आपल्या दिलाच्या पात्राकडे बघू की. शेवंता, अगं हे शेवंत पळून गेली की काय? नाही, गोळ्याच्या तोंडावरती एवढा मोठा दगड आहे, ती पटवून तरी का? शेवंता, अगं हे शेवंता, उघडावाने हात काढून बसली होती काय? बाबा भारी उतावळा होतोस की, जरा दम धर. काय धरायचा तो तूच धर, माझा तर दम उडू लागला. तू म्हणलं होतं मी सरदार झाल्यावर तू माझी राणी होणार म्हणून. मी आज सरदार झालोय ना, तेव्हा चल आपण प्रेम करू. चल होऊन जाऊ दे. लय वर्ष मी असाच आहे, तेव्हा माझ्या दिलाचे आक्षेप पुरे करून टाक. चल ये नाशी जाऊ. जल्लाद बाजूला व्हा. मला समजा ठावाय तू अशीच म्हणणार, पण आज मी काय तुला सुद्धा सोडणार नाही. असं पाखरू कोण सोडत? येड की खोळ ये म्हणतो ना. सोड मला, सोड मला. सोडू म्हणताय? अगं वा, एवढ्या जवानीचं पाखरू कोण सोडत? येड की खोळ. चल वा आतमध्ये. सोड म्हणते ना, सोड मला. नाहीतर ह्याचा परिणाम वाईट होईल. होऊ दे, काय होऊ दे. कोण घेतोय? ये अशी तो ये ये. मला मिठी मार की अशी, मला समजा जवानीची आठव पडायला पाहिजे. ये अशी तो. सोड, सोड मला. माझ्या शिकारीवर तुझा डोळा. सरदार बनायला चालला होतास घे. अगं गुपचूप बोलत राहा, चुप चुप. नाही तर तुझ्या जवानीचा करीन खूप. गोव्याच्या दोन खला बक्कम दगड आहे. हा मित्र तो वैरा जल्लादचा मुर्दा टाकून येतो. तुझे चाल्याचा मुर्दा. फरशी कशाला घेते? ये ती फरशी इकडे. अगं लग्नाच्या शुभ वेळी फरशी कशाला? हवी ती लग्नमा. ईश्वरा मला माफ कर. हे मी सारं काय केलं ते माझं प्रेम करण्यासाठी आणि प्रेमाच्या प्राप्तीसाठी. आणि मी केले ते सुडाच्या पूर्ततेसाठी. ज्यानं
गुन्हेगारी केलं आणि दारोदारी भिक्षा मागायला लावली. त्याच्या सुडासाठी शेवंता तुझा फक्त प्रेम भंग झाला, पण आमच्या साऱ्या जिंदगीचा भंग झाला. त्यावेळी आमचे वडील मारले गेले. त्यावेळी मी 5वीला होतो आणि पहिल्या नंबरनं पास झालो. इच्छा होती मोठा डॉक्टर व्हायची, पण त्या सरपंचानं आमचं सारं जीवन उद्ध्वस्त करून टाकलं. दादा काही शिकला नाही, पण त्याच्याकडे दिल मात्र होतं मोठं. पण ते दिलही तुटून गेलं कायमच. शेवटचा सरपंचाचा खून झाला. आता मी तुझ्याशी लग्न करणार. त्या प्रतापला मरणाच्या यातना बघायला लावणार आणि तुझं हे विषारी सौंदर्य या वक्ताला मी सारं कुस्करून टाकणार. चल. हो. मला क्षमा करा ईश्वरा, मला क्षमा करा. क्षमा कसली? तूच तर या ईश्वराची रणमान होण्यास तयार होतीस. शेवंता तुझं नाटक संपलं. चल चल. एवढे दिवस जळत असलेली वासना शांत कर. नाही, कदापि नाही. माझा जीव गेला तरी मी तुझी होणार नाही. मी तुझी इच्छा कधी पूर्ण होऊ देणार नाही. कशी पूर्ण करणार नाही तेच पाहतो. ईश्वरा, सोड तिला. यावेळी कशाला आलास आणि तू आहेस तरी कोण? आधी तिला सोड. माझ्या मार्गात आडवा येऊ नकोस. ईश्वरा, तुझ्या हातून हे महाभयंकर पाप घडू नये म्हणून मला इथं यावं लागलं. ईश्वरा, तुला मी एक भीषण रहस्य सांगणार आहे. रहस्य? कसला रहस्य? सांगतो. तुमच्या वडिलांचा खून होणे अगोदर 1 वर्ष अगोदर सरपंचाने एका मुलीला आमच्या वडिलांकडे दिलं होतं. नदीत टाकायला दिलं होतं. पण माझ्या वडिलांनी त्या 8 वर्षाच्या मुलीची दया आली आणि तिनं एका तमाश किरणीकडे तिला सोपवलं आणि सरपंचाला सांगितलं तिला नदीत टाकायला आणि ती मेली म्हणून. माझे वडील अधूनमधून त्या तमाश किरणीकडे जात होते आणि मलाही ती दाखवून ठेवली होती. सारं रहस्य सांगितलं होतं मला. कोण होती ती मुलगी? आमची शालिताई तर नाही? होय, तुमची बहीण शालिताई. पण आमच्या घराण्याचा निपात करण्याचा सरपंचाचा मनसुबा का त्याने आमच्याशी एवढी वैर धरली? एक तर तुझ्या वडिलांनी त्या सरपंचाच्या विरोधात एका जमिनीच्या केसमध्ये त्याच्या विरोधात साक्ष दिली होती आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमची आई त्याच्या सरपंचाच्या वासनेला बळी पडली नाही. पण आमची ती बहीण कुठं आहे? एकदाचा तिला डोळे भरून बघू द्या. आजपर्यंत सुना असणार हे मनगट तिच्या राखीनं बहरून जाऊ दे. अरे तू जर तिची आणि माझी भेट घालून दिलीस तर ही सारी धन दौलत तुझ्या पायावर होतील. ही शेवंत तुझी बहीण आहे. शाली शाली नाही, ती शेवंत माझी बहीण नाही. पहा तिच्या गळ्यातील तो पायी.
पापी भावापासून दूर हो. पण हे पुरुषा, आमचं हे पवित्र नातं सांगणारा तू आहेस तरी कोण? मी कोण? कोण? रंगा मामा? तुम्ही? शिवका. नाथ? कित्येक वर्ष जिच्यासाठी तळमळत होतो, तिच्याकडून राखी बांधून घेण्यासाठी हे मनगट अक्रतून उठत होत. या हातामध्ये आज राखी बांधली जाईल. हे जुनं मनगट राखीनं भरून जाईल. पण नाही, या पापी हाताला ते मंगल बंधन बांधून घेण्याची नाही. हे मंगल पापी आहे. अरे रे, माझी रक्ताची बहीण अशी हाड मरणावर का भेटली? भगवंता, तिची भेट आधीच का घडून आणून दिली नाही? आता सारं संपलं, सारं संपलं. आता मला प्रायची घेत, आता प्रायची घेत.